जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो। आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे। आपण आज चाललोय बोरोलीला त्रिमंदिर हे बघण्यासाठी। बोरोली स्टेशनपासून ते 15 ते 20 मिनिटाच्या जवळच आहे ते। कुठे भेटत नव्हतं जायचं, तर त्रिमंदिर विचार केला आज बघूया। तर तुम्हाला सुद्धा खूप सुंदर असे ठिकाण आहे फिरण्यासाठी, ते तुम्हाला दाखवतो मी। तुम्ही सुट्टी बिट्टीच्या दिवशी संडे विंडेला तर 1-2 साठी तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी जाऊ शकता। तर इकडे कसं जायचं आणि जाण्याचा किती खर्च आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल। तर तुमचा जास्त वेळ नाही घेता मित्रांनो। मित्रांनो एक सांगतो, आपले 918 सबस्क्रायबर झाले आहेत आज मी व्हिडिओ बनवतोय। तर ह्याच्या पुढे बहुतेक 20-25 झाले पण असेल 900। तर मित्रांनो प्लीज ह्या 15 तारखेच्या आधी आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत। तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेताना तुम्ही एक आपला सबस्क्राईब चॅनलचं बटन दाबा मित्रांनो, आणि एक लाईक दाबा। कारण का एक लाईकनी ना मित्रांनो एक पुढची व्हिडिओ बनवायची थोडी हिंमत भेटते, थोडी प्रेरणा भेटते मित्रांनो। तर प्लीज तुम्ही लाईक करा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेअर करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मित्रांनो नक्की कमेंटमध्ये मला सांगा। तर आपण निघूया सर्वात प्रथम दादरला। दादरवरून आपण बोरोली ईस्टला जायचं आपल्याला। चला तर मित्रांनो आपण आता त्रिमंदिरच्या इकडे पोचलो आहे। बोरोली स्टेशनवरनं ते दादरवरनं ते बोरोली स्टेशनवरनं येताना मला काय तुम्हाला सांगायचं माहिती नाही पडलं इकडे कसं यायचं ते, कोणती बस वगैरे। तर आपण पहिला मंदिर बघूया, पूर्ण शूट करूया, त्याच्याला शेवटला तुम्हाला मी तिकडे सांगतो यायला की बस नंबर वगैरे कोणता आहे। बोरोली स्टार्टिंगला तुम्हाला बस दाखवलीच आहे मी, अशी पण बस नंबर 477 नंबरची आहे। तर इकडे पूर्ण याची मी माहिती ना तुम्हाला शेवटला देतो पहिला, कारण का भीती कसली माहिती आहे का, हा मंदिर किती वाजता बरोबर आपल्याला माहिती नाही दुपारी। तर म्हणून पहिला आपण व्हिडिओ शूट करूया, त्याच्यानंतर शेवटला तुम्हाला मी सगळी माहिती देतो। जर मित्रांनो तुम्ही लाईक केलं नसेल प्लीज एक लाईक करा। तर मित्रांनो आता ना आपण मंदिराच्या परिसरात आतमध्ये आलेलो आहे। तर तसं तुम्हाला तर दाखवलं, थोडा शूट केला। माझ्या पाठीस हे ऋषण मंदिर आहे। आपण खूप वेळा इंस्टाग्रामच्या स्टोरी बिरीला प्रत्येकाच्या या शॉर्ट व्हिडिओला आपण हे मंदिर बघत होतो। तर आज प्रत्यक्षात या मंदिराच्या या ठिकाणी आलेलो आहे मी। तर मित्रांनो जसं आपण मंदिराच्या एंट्रन्सला जो एक बोर्ड दाखवला तुम्हाला आता मी, तिकडे लिहिलं आहे की शॉर्ट्स कपडे लेडीजने आणि जेंट्सने हे घालू नये। तर ही
इकडे खरं ना मित्रांनो, इथं प्लीज शॉर्ट्स कपडे वगैरेवर येऊ नका, कारण का आमच्याच फॅमिली मेंबरमध्ये दोघांना इकडे एंट्री नाही भेटलेली आहे. ते कदाचित ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती पडलं असेल, तर मी सांगणार नाही का ते. तर इकडे ते लोक आलेले शॉर्ट्स कपड्यांवरती, तर त्यांना इकडे अलाउड नाही केलेला, त्यांना बिचाऱ्यांना परत रिटर्न जावं लागलेला. तर प्लीज मित्रांनो, शॉर्ट्स कपड्यांवर इकडे येऊ नका, लेडीजनीसुद्धा आणि जेंट्सनीसुद्धा. तर आता आपण मंदिराचा परिसर बघूया, चला तर या. मित्रांनो हे बघा, गजमुख दोन हत्ती आपले पहिले स्वागत करतात, नंतरला पुढे हे बघा दोन सिंह आहेत. मित्रांनो आता ना आपण देवांचे दर्शन घेतले, सर्व तुम्हाला पण दाखवले. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप शांत वातावरण आहे इकडे. तुम्हाला मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो, खूप सुंदर दृश्य तिकडे. हे नॅशनल पार्क आहे आपला, त्याला लागूनच आहे आणि पाटी नॅशनल पार्क दिसतो सुद्धा आपल्याला, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. पण पहिला आपण आजूबाजूला परिसर बघूया, हे खूप सुंदर आहे. नक्की इकडे एकदा या तुम्ही, खूप सुंदर ठिकाण आहे. एवढा तर गरमी आहे चालू झाली आहे, पण तिकडे थंड लागतं, वारा सुटतो इकडे गारगार एकदम. खूप सांगू शकत नाही तुम्हाला. चला आपण अजून आजूबाजूचा परिसर बघूया.
बघा हे असं ना एकदम टेकडीवर आहे एकदम मंदिर. आपण ना मंदिराच्या बॅक साईडला आलोय. तर मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं ना हे नॅशनल पार्कला लागूनच आहे जवळ. इकडून आपला दहिसरसुद्धा चालू होतो. दहिसरचा रस्तासुद्धा इकडूनच आहे. आपला एक मित्र राहतो विशाल या ठिकाणी, ते इकडून तो जाण्याचा मार्ग दिसतोय. आणि तुम्हाला आता मी नॅशनल पार्क दाखवतो. इथून खूप सुंदर नजर आहे. हा थोडा ऊन कमी होऊन द्या बघा एकदा. हे बघा हा इकडून दहिसरचा एरिया चालू होतो इकडूनच. आणि हे बघा हे खूप सुंदर आहे. हा नॅशनल पार्क आहे. पाठीमागे पुरा जंगल आहे. ह्या ठिकाणी इकडे बिबटे आहेत आतमध्ये. हे बघा मित्रांनो हे मंदिर ना मित्रांनो सकाळी 7ला ओपन होतो आणि रात्री 9ला बंद होतो. असं इकडे काही नाही दुपारी वगैरे बंद होते. कंटिन्यू चालू असते. रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर मित्रांनो. तर तुम्ही कोणत्याही वेळेला येऊ शकता. सर्वात सुंदर वेळ म्हणजे संध्याकाळी 4 वाजता. आणि ते खूप असे सुंदर लाईट वगैरे आहेत. तर आता उन्हाळा चालू तर तुम्ही संध्याकाळी 4 वाजता यायचा प्रयत्न करा मित्रांनो. चला तर तर मित्रांनो इकडे येण्याचा मार्ग म्हणजे ना तुम्ही बोरोली स्टेशन ईस्टला या. तिकडूनच तुम्हाला मगाशी स्टार्टिंगला जसं दाखवला बस स्टॉप तो 477 नंबरची बस इकडे येते. ती तुमची 6 रुपये घेईल. इकडे तुम्हाला 10-15 मिनटात सोडेल तुम्हाला ती. मी येताना ऑटोने आलो. ऑटोने यायला इकडे मित्रांनो 10 मिनटात आलो मी इकडे. ते माझ्याकडून 40 रुपये घेतले. मीटरप्रमाणे आलो आपण. 40 रुपयात आलो. 40-50 रुपयात होऊ शकतं. तर बोरवेल स्टेशनला यावं लागेल तुम्हाला. सर्वात पहिलं तुम्ही जिथून कुठून येणार असेल तर तुम्ही बोरवेल स्टेशनला या. मी येताना दादरवरून आपली गाडी आलो बोरवलीला. तर बोरवली ईस्टवरनं त्रिमंदिर कोणालाही विचारा ईस्टला तुम्हाला कोणीही सांगेल. तर इकडे येण्याचा हाच एक सोपा मार्ग आहे. आणि शॉर्टकट बिटकट तुम्हाला लॉंगकट पडेल. आणि मित्रांनो आपण आता आपल्या व्हिडिओची एंड इकडेच करतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. आणि एक लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन तुम्ही पाहत असाल तर आपल्या प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 15 एप्रिलच्या आत आपल्याला 1000 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत. त्यात तुम्ही माझी मदत करा थोडी. आणि जर तुम्ही केलं असेल पहिला चॅनल आपला सबस्क्राईब तर खरं तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो. अशीच साथ द्या. अजून आपल्याला बरेचसा पुढे जायचं आहे. अजून एक नवीन व्हिडिओ लवकरच येते. आता मी जाणार आहे उद्या शूट करायला. आपल्याबरोबर आपला मित्र दर्शनसुद्धा येणार आहे. दर्शन आहे माझा मुलगा आणि त्याचा मुलगा आहे. आम्ही 4 जण जाणार आहेत. परेललाच आहे ती जागा. अजून कोणी पाहिली नाही आहे. महाराष्ट्र आपला मुंबईमधली जागा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे. ते सुद्धा मंदिरच आहे. पण ही जागा अजून कोणी पाहिली नाही आहे. तर आपण तिकडे जातो आहे. आपल्याला दर्शननी सजेस्ट केलेला ती जागा. कारण का तो तिकडे फिरत असतो कामानिमित्त. तर उद्या आपण जाऊ त्या व्हिडिओला शूट करू आपण. तर ती व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच येईल. या 1-2 दिवसात ती व्हिडिओसुद्धा टाकू. तर चला तर मित्रांनो आता मी इकडून निघतो आहे. प्लीज एकदा मित्रांनो सांगतो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो.